आणि आमची बेळगावी चंदगडी दिवशी पण करणार आहे तुम्हाला। हा इथला आमचा चंदगडी पारंपरिक पदार्थ आहे दिवशी। गोल बनवायला चपाती आज यांना आणि डॉलू दोघांना सोहम स्वयंपाक केलाय। दिवशी बघू शकताय तुम्ही, वाव कशी एकदम चकचकली ना अशी की मग समजायची की ती उकडलेली आहे। आई आमची सांगते अशी ओळखाय। देखिए गायत्री पाटील इकडं होमवर्क करताय, अजून होमवर्क झाला नाही यांचा, जायचं आहे तरी। हे गवारीची भाजी, बटाटे पण घेतले, कांदा लसूण घेतले, टोमॅटो घेणार आहे मी। हा मुंबईवरून आणलेला भडंग आहे, पोरांनी एक गावी दिला आणि एक ठेवून घेतलाय, 2 आणले होते असे पुढे। आता ह्याच्यामध्ये मी भाजी करून घेते। तर सोहमला की नाही मी मोदक केलेले नाही आहे आणि सोहमसाठी म्हटलं थोडंसं मोदक करावेत म्हणून हे खोबरं मी ह्या ग्राइंडरमधून बारीक करून घ्यायला लागले। किस्सा छोटी किसणी आहे, मोठी किसणी नाही आहे, त्यामुळं आता हे असं बारीक करून घेते। थोडं घेतले बघा बारीक करून, हे कसं झाले। त्यात गुळ घालायचं आणि मग करेन मी मोदक थोडंसं। आणि आमच्या इकडचे दिवशी पण बनवणार आहे मी। दिवशी चंदगडी दिवशी म्हणतात त्याला, बेळगावी दिवशी, जी अशी उकड काढूनच करतात। बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे मी तुम्हाला, ते पण नवीन म्हणजे व्ह्यूअर्ससाठी दाखवले मी कसे करणार आहे दिवशी। चला तर मग भेटूया दिवशी करताना। तर आमच्या कोल्हापुरी चंदगडी पद्धतीची मी कढी करणार आहे। त्यासाठी हे दही घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आमच्याकडे किती नाचणीचं पीठ घालतात किंवा तांदळाचं पीठ लावून कढी करतात, बेसन पीठ लावत नाही। मी आता हे थोडंसं नाचणीचं मिक्स तांदळाचं पीठ आहे ते घालून करणार आहे। नाही फक्त असं थोडंसं लसूण ठेचून घालू शकताय, एखादी मिरची वगैरे, फोडणी पण घालत नाहीत आमच्याकडे, तसंच करतात। हळद पण घालायचं नाही, असंच करायचं। आमच्या सासूबाई करतात असं। आणि ही आहे गवारीची भाजी, घालून आमच्या खाल्ली पण थोडी, तिला अशी पण आवडते। आणि इकडे मी घेते कढी करून। आज तुम्हाला माझ्या पूर्ण किचनचा व्लॉग बघायला मिळणार आहे किचनमध्ये। आता हे फक्त हलवायचं, मीठ घालायचं, मग झालं। थोडं लसूण ठेचून घालू शकतोय। आणि आता हे खोबरं आहे, त्याच्यामध्ये पण मी गूळ घालून त्याच्यामध्ये सारण बनवून घेणार आहे मोदकाचं। जी भांडी अवेलेबल आहेत त्याच्यात करायला लागली मी। त्याच्यात गूळ पावडर घालते, गूळ पावडर आहे माझ्याकडं, डीमार्ट मधून आणलेली होती। की नाही थंडी खूप आहे कोल्हापुरात। तर मैत्रिणींनो, आज सकाळपासून मी किचन मध्येच आहे, कारण आम्हाला उद्या परवा जाणार आहे आम्ही। रिझर्वेशनचे साहेब गेले करायला, अजून झालेलं नाहीये, तरी पण जायचं आहे। म्हटलं सोमवार आई मोदक नाही केले, खाल्ले नाही गणपतीमध्ये, मग त्याच्यासाठी हे पीठ आणलं होतं मी मोदकाचं। आणि हे विकतचं पीठ होतं बघा, डिमांड मधून आणलंय, बासमती तांदळाचं आहे। तर आधी मोदकाची उकड काढून घेणार आहे मी, आणि आमची बेळगावी चंदगडी दिवशी पण करणार आहे, तुम्हाला सांगितलंच आहे।
तर ही मोदकाच्या पिठाची उकड काढून घेते आधी मी मोदक बनवण्यासाठी. तर तेवढं पाणी तेवढंच पीठ घेतलंय. आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया पीठ. अगदी सुगंध सुटलाय. बासमती तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळं झालो छान असा मस्त असा सुगंध यायला लागलाय. आता हे झाकून ठेवूया आपण 1-2 मिनिटं. तर पीठ थोडं गरम आहे. मी भांड्यात मळायला लागले. थोडंसं पाणी जरा थंड व्हायला पाहिजे. खूपच गरम आहे पीठ. सेमच अशीच उकड काढायची आणि त्याची फक्त थोडंसं मीठ जास्त घालायचं आणि ते दिवसाची उकड काढून घ्यायचं. बघू हे हाताने करायचे आहेत मोदक. साचा आणला नाही आम्ही, विसरून आलोय. बघू आता एवढं कधी होतंय. हे नाही लाडू करू लागणार. बघू केलं आहे बघा मी मोदक. एक ट्राय मारलाय मी. होते काय आहे पोरांच्यासाठी करते. सोहमला मिळालेले आहेत ना, त्याला गणपतीमध्ये तो नव्हता. मग आता करू जसं होईल तसं करायचं. आपल्याला जसं जमते तसं. तुम्हाला पण एक दाखवते मी कसा करणार आहे. जरा छोटा करते. ते जसं जमतंय तसं करत्या होईल. दिवशी पण की नाही ह्याच पिठाची करतात. थोडंसं मीठ जास्त असतं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला एक दाखवते मी ह्याच पिठाचं करून. तर आमची आई खूप छान करते. आईला येते जास्त चांगलं माझ्यापेक्षा. असं होल करायचं याच्यामध्ये. ह्या बोटांना असं होल करत जायचं असं. हा इथला आमचा चंदगडी पारंपरिक पदार्थ आहे दिवशी. असं होल करायचं त्याला. आणि आम्ही लहान असताना याच्यात भाजी घालून खायचो. मग तुला माहिती आहे, तू पण खाते ना गावाकडे गेली की. आई आमची करते, खूप छान करते. मला म्हणावी तशी येत नाहीत, म्हणजे एवढी भारी येत नाहीत. येतात पण एवढी खास येत नाहीत. तिच्यासारखा असा आकार येत नाही. हे असं होल असते. तर थोडंसं असं पातळ करायचं दाबून आतमध्ये. आणि हे की नाही खोबऱ्याच्या भाजीबरोबर खातात. आता कांदा खोबरं हे छान असं भाजून घेतात. त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वगैरे घालून. आणि ॲक्च्युली अंडं पण घालतात. तर आता आमच्यावर कुणी खात नाही ना अंडं, म्हणून मी काही अंडं घालणार नाही आहे. पण कांदा खोबऱ्याची भाजी असते ना, ती ह्या दिवसाबरोबर खातात. ही आहेत आमची चंदगडी दिवशी. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. ह्याच पिठाचे होतात. थोडंसं मीठ जास्त घालायचं. मस्त झाले तुम्ही दिसायला. आकार छान आला ना. आणि आता उकडवून घ्यायची. अजून एक दाखवते तुम्हाला मी. असं ह्या बोटाने की नाही असं हे होल व्हायचं आणि ह्या फिरवत जायचं असं. पट 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 पट. आई तर आमची अशी भर 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 करते. आणि ती पण एवढी मोठी मोठी करतात. ही मी छोटी छोटी करायला म्हणा. मोठे मोदक वाटतात. मोदक नाही, मोदक आहेत. पाण्यात बुडवून ठेवायचं म्हणजे चिकटत नाहीत. खरे मोठे मोदक आणि हे छोटे मोदक वाटले.
मोठेवाले मोदक मी खाणार. आणि ही करंजी पण आहे, बिलालूची करंजी. ही ही. आता मी करून घेते. आधी थोडी मोदकच करते बाई. आधी त्या दिवशी करू का? मोठे मोदक कर. त्याला मोठे मोदक म्हणाले आमची डॉली. चला तर ते सगळं करून घेते आणि मग सोहम पण येईल. आता 12 वाजून गेलेले आहेत घड्याळामध्ये. हे पटपट होत आहे. मोदकच लाला वेळ लागतोय आणि हे आम्हाला करून माहिती आहे ना, सवय आहे, प्रॅक्टिस यायची. तर झालेत बघा मोदक. बघू शकताय तुम्ही माझे मोदक. आणि ही दिवशी आता हे उकडत ठेवणार आहे आमची डॉली. दर ठेव बाळ, दर. उकळलं ग बघ पाणी. त्याच्यापेक्षा त्याला छोटी प्लेट घाल ग. कपड्यानं काढ बरं. हे बघ इकडं कपडा आहे, हा बघ. कपड्यानं काढते झाकण. पोरांना काही येत नाही. उकळलं पाणी, हा मग ठेव. हे घे असंच डायरेक्ट. हा त्याच्यात ठेवायचं आणि मग झाकण लावायचं. इकडं बाजूला दाखव. ते का गरम आहे का चिमट्यानं पकडायला? त्याच्यात टाकायचंय, असं उचलून तर त्याच्यात ठेवायचंय. हा सोड, बसते बरोबर त्याच्यात. सोड, त्यात बरोबर बसव ग. त्याच्या मापाचं आहे ते. हा 1 मिनिट ना. बरोबर बसले की त्याच्या मापाचं आहे ते. आणि एवढं मोठं ताट का घातलंय? दुसरं घाल छोटंवालं. ते तिकडचं घे. ते अजून एक आहे ते त्याच्या बाजूचं. तुझ्या मापाचं नाही आहे ना ते. हे दाबाल आहे काय? कसं करायचं बरं? काहीतरी व्यवस्था झाली. मग काय करत, ते झाकण बसत नाही ना त्याच्यावरती. त्याच्या मापाचं झाकण आणायचं विसरले मी. तर आमची गायत्री मोदक करायला. आणि बघा तिचे मोदक, गायत्रीचे मोदक बारीक केली जाईल तसं बघायला गेलं तर. नंडलं म्हटलं तुम्हाला पण दाखवावेत. तिनं आधी केले. तिला म्हटलं करायला लाग, थोडंसं बघ येते का तुला. तर तिनं हे असं केलंय. म्हणजे तिला येत नाही तेवढं. मलाच तेवढं सारंग परफेक्ट येत नाही, तर तिला बिचारीला काय येईल. नंडलं अनएक्सपिरियन्स्ड पर्सन. तरी पण करायचं, शिकायचं. काहीही शिकत राहायचं आपल्याला, जसं जमेल तसं. बरं कर पटपट. हे बघा डालू आमची कळ्या पडायला शिकली. साईडनं पातळ करायचं, मध्ये पातळ करायचं नाही, मग फाटते ते. बा झाला. हा राहू दे गे, चालायचंच लहान मुलांचं. जवळ जवळ करायचं जरा. आमची डॉली मोदक कराल्या. घाल आता, बस तेवढं. सारण घाल. सगळे एकत्र आणायचे आहेत त्या कळ्या. त्या कळ्यांनाच जर दाबून टाकलीस तर त्याला आकार कसा येईल? बघू. ठीकठाक आले, ठीकठाक आले. काही नाही. दाखव तरी वरून. हां क्रियाला जास्त चांगलं आले. हे दोन्ही दाखव. हां इकडे घे, तुझा फोटो घेऊया. गायत्रीने बनवलेले मोदक. चल ठेव आता इथं. 1 2 3. आता हे झालंय. आता ही दिवशी उकळत ठेवायची म्हणते. हे जरा फुटलं, आम्हाला काय एवढं जमत नाही परफेक्ट. करंजी फुटली बघा ही.
तेवढं आणि- साहित्य पण नाही. हा हे ना हे वरून दाबलं गेल्यामुळे हे फुटलं. तर हे की नाही असं उभं असतंय, दाबलं आम्ही आडवं ठेवलं त्याला ना, वरून दाबलं गेलं त्याला झाकण नाहीये, तर हे असं असते. तर हे खोबरं किसाला घेतलेलं आहे मी खोबऱ्याची भाजी करायला. आणि ह्या बुट्टीमध्ये की नाही परात झाकून ते दिवशी उकडायला ठेवलेत, कारण ते की नाही असं दाबून मोदकाच्या ह्याच्यामध्ये मोडायला लागलं, त्यामुळं झाकण व्यवस्थित नव्हतं त्याला, म्हणून हे ठेवलं आहे. असं बुट्टी बघू काय होते. आणि डॉलू आमच्याकडं कांदा कापाले, कांदा खोबऱ्याची भाजी करायला. तर दिवशी बघू शकताय तुम्ही, हे बघा मोडलेली नाहीत आता, मग अशी मोडली. वाव, कशी एकदम चकचकली ना अशी, की मग समजायची की ती उकडलेली आहेत. आई आमची सांगते अशी ओळखायचं की ही चक 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 होते त्याला, आणि असा आवाज पण येतो बघा, धबधब. वाव, छान झाले. तर जरा बरं वाटलं, मोडली नाही की म्हणजे छान वाटतंय. त्याला आता कांदा खोबऱ्याची भाजी करून घेते. हा खोबरं घातलंय त्याच्यामध्ये, हा कांदा आहे म्हणजे शिजत ठेवलाय, आणि हे खोबरं किसून घेतलंय. आता सोहम येतोय आणि हिनी पण येत आहेत. चला तर मग आता भेटूया जेवताना. बच्चा नंतर जेवतो. काय जेवली आता? नको. झाले ते सांगा. सोमने आमच्या दिवशी करायला सांगितलेली, म्हणून सोमसाठी खास दिवशी येते बघायला म्हणलो. मोदक नंतर आधी आता गणपती बाप्पा मोरया, आमच्या सोमला मोदक मिळाला नव्हता म्हणून आमचा गणपती एकच. आणि हे डॉलूचं करून दिली की, आणि हे सगळं डॉलूचं बरं काय, डॉलून खायचं आता. डॉलू अजून जेवली नाही आमची. शिजलं घे. सो मग आमचा आता सिलेंडरवर चपात्या फुलके बनवायला शिकायलाय, आणि हा मस्तपैकी फुलका फुगलेला आहे त्याचा. बोलता कधी बनवलं गोल बनवायला चपाती. आज यांना आणि डॉलू दोघांना सोहम स्वयंपाक केलाय, फुलके बनवून द्यायला लागलाय. कसलं वाईट बोलून माझी बाबा ट्रायंगल बनवून दिलं तर ट्रायंगलच कंटिन्यू करतो. सर्कल बनतच नाही. साईड लाटायची, सोहम मध्ये लाटायचं नाही जास्त, बस. नाही, गोल गेला. हा, तर त्यात तुझा गोल लाटायची. गेला. जिथं जिथे वाकडी झाली ना तिकडे सरळ करायची अशी, हा त्या बाजू तिथे लाटायची, म्हणजे गोल होते बरोबर. तुझा गोल हा. गेला. उय्या. तुझा चांगलं गोल केलं की, गेला. चांगलं केलंय की, आणि कसं पाहिजे बघ. दादूचा गोल गेला. उय्या. मिडियम कर गॅस आहे ना, हा मिडियमच आहे. हा कमी करायला लागेल. उय्या. अरे 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 काय मार मुंगा आलाय ना. मार 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 गेली का? काय ग बाबा, तुम्ही मर्डर केलेस बिचारी. आहे, मुंगा होता तो. म्हणतात तीच. अरे मेला नव्हे तो. हा मेला म्हणजे काय. चिकन कसं मारते ग? मारलं ग. ते कसं? बर असू दे आता, विषयांतर तो नको. बिचारी जिवंत राहिला असता. मग तो गेला की तिकडे. तो बिचारा चिकन आपल्या फॅमिली सोबत बसलेला. नाही, एकटा होता जो. एकटा बाजूला होता. खाल्ला. एकटा कोपऱ्याला पडलेला असा बिचारा बसलेला असा. त्या सोहमची बघ फुलका फुगला. परत कुठला? अरे परत जाळून टाकलास की सुमू काय. जळलं. ज्या बाजूला भाजलेली नाही ती बाजू पहिला भाजून घ्यायची रे. नाही नाही टाक आता, भाजायला अजून जाळू नको त्याला, भाजलं ते. जळलं. हा, असं जळून स्वतः तरी खाशील काय असं जळलेलं. जळलं. उय्या. जाळू नकोस. तसं तरी व्हायचं ग जेंट्सचं, अजून त्याला माहित नाही ना. गोल तरी करायला की नाही ते महत्वाचं. हा, ते पण. मला बरोबर भाजता येतं पण गोल बनवता नाही, आणि दादूला गोल बनवता येतं पण भाजता नाही. हे भाजता येते मला. राहू दे. भाजल्या खालच्या भाजल्या ते ना, चुकून तसं झालं ग. हे काय आहे हे? 1 2 3
मी एक बनवू लास्ट टाइम ना बनवणार आहे पोरी. बरं लास्टला एक ठेव रे सो. असं उलट घालायचं म्हणजे की नाही बरोबर भाजते बघ. फुगली फुगते पण बघ. काढ आता, जाळू नको लई. ते बिहारी लोक जाळतात ते आपल्यात बिहारी, आपण जाळत नाही असलं काय. मला डॉली वर्सेस सोहम इथं कॉम्पिटिशन चालू आहे. आता डॉलूनं आपली चपाती केलेली. बघू डॉलू तुझी कशी आहे. जरा वाकडी आहे. ते गोल बनवून दिलेलं त्याला चालेल. आधी. हां व्हेरी गुड. सोहम आता ते बाबांना वाढून दे बघ ताट. सो मग ते बाजू दे तिची बाजू दे मला कशी माहित आहे भाजते. कसं भाजायचं. बरं ते चपाती दे बाबांना घालून. असेच ठेव असकेच. 4 नको 2 दे. 4 खातील का बाबा. दे बाबांना. पापड वाढून तर वाढू दे आधी. ताट दे आधी. आमचे पापड भाजले. चिमटा घे डॉलूकडचा. मी चिमटाने यूज करते. हात वापरणार. नाही मिक्सरच करते. लय भांडत असतात ते दोघं जण. त्याच्यावर कसं होईल भैया. झाला करतायत. तसं ते उचल की तवा. एकच दे बाबांना पापड हे शिवून. फुल आहे ना वे. माझी प्यारी चपाती. मी पोरं स्वयंपाक करून दिले जातं. मी येत असलं तरी चलताय पोरं करून देत तुम्हाला काय हो. सो म्हणते मी राहू शकते अशीच घ्या तर. तूप गावलीची फुगली. नाही. अरे त्याच्यावर तूप कसं लावायला लागेल काय. आधी फुलका करायचा रे, नंतर तूप लावायचं. डॉलूचं वेगळंच. अगं ते मला असं शिकवलेली. आम्ही चपाती बाळा हे फुलका बनवलाय दादानं. देवी मग फुलका वर्सेस चपाती झाली काही. चालतंय. डॉलीचं फुलका नाही चपाती आहे. बाज झालं. हा भाजलं की कडक करू नको. ती पापड नव्हे तो चपाती ती. जास्त भाजली की कडक होते. होय जास्त भाजली की कडक होते. तर जेवणं झालेत, कामं झालेत आणि आजचा हा पूर्ण दिवस मुलांच्या सोबत होता. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.